कबुतरांना खाद्य देण्याकरता 3 संस्थांचे अर्ज प्राप्त झालेले आहेत। कबुतरांना नियंत्रित पद्धतीने खाद्य पुरवण्याची तयारी दर्शवली आहे। 3ही संस्थांच्या अर्जावर बीएमसीने आता हरकती आणि सूचना सुद्धा मागवलेल्या आहेत। या घडीची महत्त्वाची ही बातमी आपण पाहतोय। कबुतरखान्यांच्या ठिकाणी कबुतरांना नियंत्रित पद्धतीने खाद्य पुरवण्यासंदर्भात मुंबई महापालिकेकडे दादर कबुतरखाना ट्रस्ट बोर्ड, यास्मीन भन्साई अँड कंपनी आणि ॲनिमल अँड बर्ड्स राईट्स ॲक्टिव्हिस्ट या 3 संस्थांचे अर्ज प्राप्त झाले आहेत। अधिक माहिती घेऊया आपल्या प्रतिनिधी मीनाक्षी म्हात्रे यांच्याकडून। मीनाक्षी, काय अधिक माहिती? निश्चितच लाघवी, आपण पाहतोय की मागच्या काही दिवसांपासूनच कबूतरखान्याचा विषय हा मोठ्या प्रमाणात गाजत आहे आणि अशातच आता 3 संस्थांचे अर्ज जे आहेत ते महापालिकेकडे आलेले आहेत आणि यामध्ये आपण पाहतोय की कबूतरखान्याच्या ठिकाणी कबुतरांना नियंत्रित पद्धतीने खाद्य पुरवण्याबाबत मुंबई महापालिकेकडे ज्या पद्धतीत दादर कबूतरखाना ट्रस्ट बोर्ड असेल किंवा मग यास्मीन भन्साई अँड कंपनी अँड ॲनिमल अँड बर्ड्स राईट्स ॲक्टिव्हिस्ट या 3 संस्थांचे अर्ज आलेले आहेत। त्यामुळे ह्या संस्थांचे अर्ज आल्यानंतर आता नागरिकांकडून हरकती व सूचना ज्या आहेत त्या मागवल्या आहेत। एकूणच आता ह्या सगळ्यावरती जे आहे सर्व अर्जांमध्ये कबूतरखान्याला ट्रस्टने ज्या पद्धतीत कबुतरांना खाद्य पुरवण्याबाबत जे सर्व जबाबदाऱ्यांचे पालन करण्याची तयारी जी आहे ती या अर्जामधनं दर्शवलेली आहे। त्यामुळे मुंबई काँग्रेसकडून देखील या संदर्भामध्ये जे आहे ते अर्ज महापालिकेला देण्यात आलेला आहे, पण मात्र महापालिका प्रशासनाने यावरती कोणताही विचार न घेता यावरती जो आरोप काँग्रेसने केलेला आहे, कारण काँग्रेसच्या काही पदाधिकाऱ्यांनी यावरती हा आरोप केलेला आहे, त्यामुळे महापालिका प्रशासनाकडनं या अर्जावरती कोणताही विचार केला नसल्याचा देखील आता म्हटलं जात आहे। त्यामुळे एकूणच ज्या संस्थांचे आता आरोप आलेले आहेत त्या संस्थांच्या आरोपांवरती म्हणजे जे अर्ज आहेत त्या अर्जांवरती आता नागरिकांकडून हरकती व सूचना मागवल्या जातील आणि एकूणच आता महापालिका यावरती काय निर्णय घेते याकडे आता सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे। अगदी धन्यवाद मीनाक्षी, तुम्ही दिलेल्या एकूणच सविस्तर माहिती करता। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।